तर ही बघा आपली भेंडी दाजीच्या खाण्यासाठी तयार झालेली आहे। आता दाजी ही भेंडी खाणार आणि डब्याला पण नेणार। दाजींला भेंडी खायला देते। आता अपूर्वा पण आहे तिथं, शिवन्या पण आहे। आता चहा प्यायला बघा हो का अजून मला मुहूर्त लागला नाही। आता हे चहा मला परत गरम करावा लागल आणि प्यावा लागल। तर चला मग दाजींला विचारू आपण कशी काय झाली भेंडी। आणि दाजी कामाला जायचं असतात म्हणून दाजीच जेवतात आधी, आम्ही नंतरून जेवतो। आम्ही एवढ्या लवकर म्हणजे जेवत नाही, 10 वाजता जेवत असतो आम्ही। दाजी 8 वाजताच कामाला जातात ना, 8:30 वाजता दाजींला कामाला जायला, 8:30 वाजता। तर होय व खाऊन सांगा बरं चला कशी काय झाली भेंडी। गुड मॉर्निंग मित्रांनो, या जेवायला। भेंडी पुरणताईने तुमच्या केली, कसं काय झाली ती सांगतो खाऊन मी आता तुम्हाला। हा लय भारी झाली बघा, माझी आधी शिवणनेच सांगितलं तुम्हाला। शिवन्या म्हणती लय भारी झाली मम्मी भेंडी। शिवन्या खाती भेंडी, मस्त झाली भेंडी, एकच नंबर। मित्रांनो, मी हमालीचं काम करतो किराणा दुकानावर। सकाळी 9 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आमचं दुकान चालू असते। आता लॉकडाऊनमुळे कमी झालं, 8 वाजेपर्यंत असतं, नाही तर आमचं संध्याकाळी 8:30ला सुट्टी होती, 8:30-9ला। भारी झाली भेंडी, एकच नंबर झाली। तुम्ही बी करून पहा। तुम्ही एकदा ही गावरान पद्धतीने भेंडी करून बघा आणि खाऊन बी बघा। चणचणीत झणझणीत गावरान पद्धतीनं भेंडी। पिया पप्पाचा डबान। चला तर आपली भेंडी आता दाजीच्या डब्याला जाणार आहे। ठसकेबाज दाजीला भेंडी। आणि आपण आता करू थोड्या वेळाने अंड्याची भुर्जी। अंड्याच्या भुर्जीची रेसिपी टाकीन मी तुम्हाला, म्हणजे रेसिपी आमची गावरान पद्धत। आपल्याकडे काय एवढं मटेरियल नसतं या, तरी पण आपण त्यातली त्यात चांगलं करायचा प्रयत्न करतोय। थोडंफार झालं तर झालं, तुम्हाला आवडलं तर बघा। आता ही दाजीच्या डब्यासाठी भेंडी भरायची आपल्याला। पुरी जेवते सकाळच्या दाजी बरोबरच। परत दुपारचं वेगळं अजून एक करावं लागतंय, पाताळ निताळ काहीतरी कालवण, नाही तर पाताळ कधी असतंय कधी नसतंय। आणि शक्यतो दाजींना उशीर झाला तरच ना मी दाजींपुरतं कालवण करत असती। आणि दाजींना लवकर जायचं असलं ना तर मग नाही, दाजींना लवकर जायचं असल्यावर मग सगळ्याचं कालवण संगत होतं आमचं। तर आता दाजी ती जेवाय बसलेले आहेत, त्यांचं जेवण झालंय। आता आम्ही हे कुठं आहे सांगा। आता आपण थोड्या वेळाने अंड्याची चटणी बनवणार गावरान पद्धतीनं। गरम डब्याला झाकण लावू नको, थोडंसं गार होऊ दे। जेवा मग जेवतोय। हा तर सगळ्यांनी तोपर्यंत आपापली काळजी घ्या। बाय।